माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे माझी आवड. मला गुंतवणुकीविषयी बोलायला आवडेल, कारण मला गुंतवणूक अगदी लहानपणापासून मला गुंतवणूक या विषयाबद्दल आकर्षण होतं. नंतर BSNLमध्ये 34 वर्ष नोकरी केल्यानंतर मी रिकाम्या वेळात आर्थिक गोष्टींची माहिती घेण्याची सुरुवात केली. नंतर मी म्युच्युअल फंडचे ॲडवायझर झाले. तर आज मला बोलायचं आहे ते आहे की स्त्रियांचं आर्थिक स्वातंत्र्य. महिलांमध्ये बचतीचा उपजत गुणच असतो. ब्युटी पार्लर, BC ग्रुप, तसाच एखादा गुंतवणूक ग्रुप करावा असं मला वाटतं. पैसा हे सर्वस्व नाही, परंतु पैशाविना अनेक गोष्टी अडतात. शेअर मार्केटच्या बाजारासमोर एक बैल असतो, बैल आहे. इवन न्यूयॉर्कमध्ये सुद्धा मोठं बैलाचं चित्र, न्यूयॉर्क शेअर मार्केटच्या पुढेही बैलाचं मोठं चित्र आहे. म्हणजे बैल म्हणजे पुरुषी ताकदीचं प्रतीक आहे असं स्त्रियांना वाटतं. असं मानण्याची गरजच नाही. गरज आहे तो गुंतवणुकीचा पण स्त्रियांनी अभ्यास करावा आणि त्या गुंतवणुकीच्या रिंगणात उतरावं असं वाटतं. एकदा स्त्रियांनी या गोष्टी शिकल्या की ती आर्थिक साक्षर झाली असंच म्हणता येईल. जिच्या हाती तिजोरीची किल्ली अशा स्त्रियांना यातमध्ये यायला हवं आहे. पण काही स्त्रिया म्हणजे ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आयुष्यात कायम त्यांना याचं काय माहितीच नसतं. अजूनही या स्त्रियांच्या नशिबात अंधारच आहे. ग्रामीण भागात तर विचारूच नका. किती जणींना बँक, आर्थिक व्यवहार, स्वतः कष्ट करून मिळवलेले पैसा त्यांच्या हातात असतो का? आणि का असू नये? शतके शिक्षणाने तो काही प्रमाणात मिटला असला तरी आनंदाचे खरे इंद्रधनुष्य आर्थिक स्वातंत्र्यात आहे. स्त्रियांना घर खर्च, कपडे खरेदी, दागदागिने, किराणा माल, भांडी खरेदी, घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू याची जशी माहिती असते, तसंच घर घेणे, जमीन, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, शेअर बाजार, उद्योग व्यवसाय यामध्येही त्यांना सहभाग पाहिजे. कधीकधी त्यांचं मतही विचारात घेतलं जात नाही. काही वेळा तर फक्त पूजेला बसवायचा मानसन्मान असतो. म्हणून स्त्रियांनी स्वतःच घरातले म्हणजे आर्थिक व्यवहार समजून घेतले पाहिजेत. स्त्रिया जर आर्थिक साक्षर झाल्या, एक स्त्री जर आर्थिक साक्षर झाली तर समाजाची पण प्रगती होते. स्त्रियांनी स्वतःच पुढे येऊन आर्थिक व्यवहार, गुंतवणूक शिकायला पाहिजे. आपले वडील, भाऊ, पती, सासरचे लोक, मित्र, मैत्रिणी यांची मदत घेऊन निर्णय घ्यायला काहीच हरकत नाही. मुलगी शिकली, प्रगती झाली हे फक्त भिंतीवर नको. ग्रामीण भागातले स्त्रिया किंवा इतर स्त्रिया स्वयंपाक, धुणी भांडी इत्यादी कामं करून भरपूर पैसे कमाई करतात. पण त्याबरोबर या कमाईची गुंतवणूक पण त्यांनी शिकली तर किती चांगले होईल.
माझे हे विचार आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.